सर्व महिला मंडळ इथे उपस्थित झाल्या, त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आणि सर्व पुरुष मंडळींना विनंती करते की बजरंगबलींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे। उपस्थित आहे, तर मी माधुरी पाले काकूंचं स्वागत करायला मानसी कांबडीला उपस्थित करते। आणि स्वाती गर्गेलवार यांचे स्वागत करण्यासाठी स्वरा मूनला आमंत्रित करते। दीपा पराते काकूंचं स्वागत करण्यासाठी श्रुती तेंबुळकरला आमंत्रित। हर्षदा महाजन काकूंचं स्वागत करण्यासाठी अंजली भालेरावला। कल्याणी पराते काकूंचं स्वागत करण्यासाठी दृष्टी ताजनेला आमंत्रित करते। हर्षदा निरंकर काकूंचे स्वागत करण्यासाठी रागिनी ताईला आमंत्रित। पुढील कार्यक्रमांचं प्रास्ताविक करण्यासाठी आमचे गुरुवर्य धर्मशीलजी काटकर सर यांना आमंत्रित करते। दर रविवारी होणाऱ्या या जुबली हायस्कूल कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज रविवार असल्यामुळे आजच्या रविवारच्या सकाळी 7:30 वाजताचा कार्यक्रम आता आपण सुरू करतो। लेट झालाय पण हरकत नाही, थोडासा कारण असा एकही दिवस नसते की ज्या दिवशी आपल्याला काम नसते, पण त्या व्यस्त वेळात सुद्धा आपण आपला वेळ आपल्या मुलांसाठी द्यायला पाहिजे आणि तो आपण देतोय, हे खूप मोठी गोष्ट आहे। आज थोड्या बहुत प्रमाणात पण कृतिका संचलन करत आहे, काही चुकत असतील पण पोरींमध्ये आता डेअरिंग यायला लागली आहेत। पोरी माईक समोर बोलायसाठी जे डेअरिंग पाहिजे ते डेअरिंग पोरींमध्ये यायला लागली आहे। एक अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो त्या पद्धतीची गोष्ट आहे आणि यांचं बघून प्रत्येकाला वाटायला लागलंय की माझा नंबर कधी येईल किंवा मी कधी बोलायला शिकेल, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। 2 महिन्याच्या कॅम्पच्या शेवटाकडे चाललेलो आहे ना। आता एक एक दिवस आपला जड जात आहे ना। आजची 8 तारीख है ना, म्हणजे इथून जवळपास 20 दिवस आपला कार्यक्रम होणार आहे। 1 जुलैला 1 जुलैला सायंकाळी 5 वाजता आपला या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप आणि गुणवंत कुस्तीगीरांचा सत्कार हा कार्यक्रम दरवेळेसप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर अशा पद्धतीने होणार आहे। पोरांच्या खुशीमध्ये तुम्ही सहभागी व्हा, त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला दिसतील। आपण जे काही करत आहोत, मी असं म्हणत नाही की इथे 100% सगळंच काही बरोबर होते, काम करता याचा अर्थ काही ना काही दोष असणार, काही ना काही चुका असणार, त्या चुका कशा काय दुरुस्त करू शकतो आणि आपण याला कसं सर्वोत्तम बनवू शकतो, हे या कॅम्पचं वैशिष्ट्य आहे। आपण बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे, बऱ्याचशा गोष्टी करत आहोत, यांचं डेमॉन्स्ट्रेशन ठेवून जर 1 जुलैला पाऊस आला नाही तर आपण जेवढे हे नवीन विद्यार्थी आहेत, आता आम्ही तर असं म्हणणार नाही की हे 2 वर्षापासून येत आहे ना, हे उद्यापासूनच येत आहे बा, या प्रशिक्षण शिबिर जेव्हापासून चालू झालं तेव्हा येतात, हे तुम्हाला माहीत आहे हे केव्हापासून येतात, बरोबर आहे की नाही। म्हणजे या 2 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी काय केलं हे बघायची तुमची वेळ आहे, तुमच्या मुलाचं कौतुक करण्याची तुमची ती वेळ आहे, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं। की खरंच आपल्या पोरानं काही केलं का, खरंच आपल्या पोरीने काही केलं का, खरंच काटकर सर नाही तर नुसतंच काहीतरी बोलत आहे, आमची पोरगी काही नाही जिथं होती तिथंच दिसत आहे ना, तर असं नाही, तर त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे। आणि म्हणून
त्या 1 जुलैच्या कार्यक्रमाला न चुकता राहिलं पाहिजे. या वर्षीच्या या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचं म्हणजे महत्त्व असं आहे किंवा वैशिष्ट्य असं आहे की या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला प्रत्येकाने आपापल्या परीने कसा सहयोग करता येईल, कसं सहकार्य करता येईल याची भावना जी निर्माण केलेली आहे किंवा निर्माण झालेली आहे, हे या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचं वैशिष्ट्य आहे. साधी गोष्ट नाही. प्रत्येकाला वाटते, इथं बसलेला प्रत्येकाला वाटते यार भाऊ आपण असं करू का, आपलं तसं करायचं का. हे कशाचं होतं काय, एक पॉझिटिव्हिटी एनर्जी तयार झालेली आहे की नाही पोरांसाठी या कुस्ती केंद्रासाठी आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे, आपणही काही करू शकतो, जगा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतो. नाही होईल ते तसं, मी तर पहिलेच सांगतो, करतानाच सांगतो नाही होईल, करून बघू, काय काय वाईट होणार आहे की नाही. त्याचाच एक भाग म्हणजे समोरच्या कदाचित ह्या उन्हाळ्याच्या नंतरचा समोरचा उन्हाळा कदाचित आपल्याला नवीन आपल्या वास्तूमध्ये करायला भेटो, म्हणजे हीच सगळ्यांची अपेक्षा असली पाहिजे. आणि तो ज्या दिवशी दिवस येईल त्या दिवशी आपण म्हणजे काहीतरी आपल्या आयुष्यात केलं असं प्रत्येकाला वाटेल असा तो दिवस राहील. कारण आज मॅट होती, त्या ज्या मॅटला म्हणजे ते शोकेसमध्ये ठेवण्यासारखी किंवा संग्रहालयामध्ये ठेवण्यासारखी मॅट आहे. कारण ज्या मॅटवर चांगले चांगले कुस्तीगीर घडले ती मॅट आपण जोपासून ठेवलेली आहे. त्याचं कारण असं आहे की उद्या कोणी म्हटलं की तुम्ही काहीच्या काही सांगता इतक्या चांगल्या मॅट होत्या आणि तुम्ही कसं म्हणता, म्हणून आम्ही त्या मॅट जोपासून ठेवल्या आहे. आज ही मॅट आहे आणि या मॅटवर आपण प्रॅक्टिस करतो आहे. आज एक 50 बाय 28चा जरी हा हॉल असला तर भविष्यामध्ये 50 बाय 60चा हॉल बनणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती प्रॅक्टिस करता, तुमच्यामध्ये किती जोर आहे, तर हे खरंच बघण्यासारखं राहणार आहे. यासोबत इथं मोठ्या प्रमाणात पालक वर्ग येत आहेत. या कॅम्पचं एक वैशिष्ट्य असं की कुठे ना कुठं पालक वर्ग जोडला आहे. पालक वर्ग जुडलाय हे प्रत्यक्ष ते जवळून बघत आहेत. आपला पोरगा काही करत असेल, टायरवरून खाली लावताय म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी करताय. आज पोरं गांधी चौक ते जटपुरा गेट राऊंड मारून आले, साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे त्याच्यात आपला सगळ्यात छोटा कृष्णा पकडलं, वयानी नाही उंचीनी म्हणा किंवा बाकीचा, पण जर कृष्णा येऊ शकतो तर बाकीचे सगळेच येऊ शकतात आणि व्यवस्थित आलेले. म्हणजे कुठं ना कुठं हा सुद्धा एक प्रोग्रेस आहे किंवा आपण काहीतरी शिकलो तर हे शिकलो. आपला स्टॅमिना इथपर्यंत ग्रो केला, इतका आपला स्टॅमिना वाढला, हे त्याच्यात एक पॉझिटिव्हिटी आहे. तुम्ही ज्या दिवशी 1 तारखेला बघाल प्रत्येकाला पटात घुसता येते, धूप काढता येते, ढाक मारता येते, डोळ्यातून मोच काढता येते. ह्या एक थोडंसं ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, कारण याही त्यांना समजत आल्या तर खूप मोठी गोष्ट आहे. आता आपल्यापैकी 8 जे पोरं कुस्ती खेळायला गेले होते खरंच सुंदर खेळले आहे, खरंच सुंदर खेळलेले आहेत. त्याच्यामधला उत्साह वाढायसाठी म्हणूनच आपण त्यांना नेलं होतं. बरेचसे असे पोरं होते की त्यांची सुद्धा इच्छा होती कदाचित पुढच्या वर्षी आपण त्या पद्धतीचं नियोजन करूया आणि त्या पद्धतीने जाऊया. सगळेजण व्यवस्थित प्रॅक्टिस करा. शाळा आहेच, अभ्यास आहेच, अभ्यासाला शॉर्टकट नाही आहे. मी सुद्धा म्हणणार नाही की अभ्यास नाही करायचा, अभ्यास केलाच पाहिजे. त्याचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. 2 तासाने तुमच्या आयुष्यामधल्या 24 तासाच्या पैकी 2 तास तुम्ही तुमच्या शरीरासाठी दिले पाहिजे. इथं कोण मागत आहे? 22 तास तुमच्या हातात आहे. त्याचं नियोजन खरं म्हणजे आई वर्गाने किंवा बाबा वर्गाने करायला पाहिजे. बरोबर आहे ना? 24 तास आहे, इथं किती तास देता तुम्ही? 2 तास. आता शाळा चालू झाली तर ज्यांना सकाळी जमत नाही ते संध्याकाळी, जे संध्याकाळी जमत नाही त्यांनी सकाळी येणार. पण हे जे 2 तासाचं आहे ते नियोजन तुम्ही करा. पोरगा आलाच पाहिजे, त्याला कंटिन्यू ठेवा. 4थ्या वर्गात असेल राहू द्या ना, त्याच्याशी काय करायचं.
1-1.5 तास 2 तास येईल, खेळत राहील. कारण तो जसजसा समोर जाईल तसतसा त्याच्यामधल्या शारीरिक जे काही चेंजेस आहेत ते झपाट्यानं होताना दिसते. बऱ्याचशा पोरांमध्ये हाईट ग्रो होण्याचे स्टार्ट झालेलं आहे. तुम्ही बघत असाल तर तुम्हाच्याही लक्षात येईल. कदाचित आपण रोज बघतो त्याच्यामुळे लक्षात नाहीत, पण एखादी नवीन समजा कोणी आला तर त्याच्या पटकन लक्षात येईल, अरे हा तर उंच झालाय. म्हणजेच तो जे काही शारीरिक कसरती करत आहेत, शारीरिक व्यायाम करताय, त्याचा तो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. आणि याच पद्धतीनं यावर्षी आपण प्रत्येकाला मी नेहमी सांगत असतो की स्वतःचे एक्सरसाइज करायची, कोणाच्या भरोशावर राहायचं नाही. आता आपण चांगल्या पद्धतीचा वॉर्मअप शिकलोय, मॅट वॉर्मअप शिकलोय, बेसिक कुस्तीचं काय केलं पाहिजे हे आपल्याला माहीत आहे. तर त्याच्यामुळे आता कोणाच्या भरोशावर नाही राहायचं, माझा पार्टनर कसा आहे ह्याच्या भरोशावर नाही राहायचं, मला काय करायचं आहे. कारण हा टीम गेम नाही आहे, इंडिव्हिज्युअल गेम आहे. मी हारलो तर मीच हारेल, मी जिंकलो तर मीच जिंकेल. म्हणून सगळ्यांनी पॉझिटिव्ह एनर्जीने राहा. आणि हा कॅम्प परत उरलेल्या दिवसामध्ये आपण काय करू शकतो, बरेचसे पॅरेंट्स आम्हाला सजेशन्स देतात, त्या सजेशन्सप्रमाणे आम्ही चालतोय. बरेचसे पॅरेंट्सचं काही ना काही एक नवीन काहीतरी असते, आम्ही त्यालाही आमच्या कार्यक्रमामध्ये इन्क्लूड करत असतो. ठीक आहे ना. यावर्षी दाते इतके जबरदस्त होते की एकही दिवस असं गेलं नाही की पोरांना मूग मोठ चणे, केळी, दूध, अंडी मिळालं नाही. साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही सुद्धा इतक्या दिवसापासून कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाशी, कुठल्या ना कुठल्या मंडळाशी जुळलेले असाल. इतकं सगळं करताना प्रचंड ताण असतो. म्हणजे त्या दिवशी मी माझ्याकडून म्हणजे मंगेश गौरकर, अनंत मैत्रे, गणेश भालेराव या जोडींचा सत्कार झाला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे एकट्यांचा नाही, जोडींचा सत्कार झाला पाहिजे. तुम्हा सगळ्यांना जे काही चांगलं गुड फूड भेटतंय ना, ज्याला गुड फूड म्हणूया आपण, ते ह्या लोकांचे कुठं ना कुठं प्रयत्न आहेत. त्याच्यात एक नाव सुटू शकते, श्रीकांत चिंतावार. म्हणजे नेहमी तो माझ्या लिस्टमधून कसा सुटते माहीत नाही आहे ना. नाही हा तर कसं आहे माहिती आहे का, जे प्रोटीन बार देतो ना लोक आपल्या इकडे जिल्हा परिषदला नाही भेटत, त्याच्यात ताई यवतमाळवरून आणते, पोरांसाठी देते. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तेवढं मोठं ओझं उचलून घेऊन येणं साधी गोष्ट नाही, पण तो पोरांसाठी करतोय, त्याचा सुद्धा त्या दिवशी सत्कार झालाच पाहिजे. त्याचं नियोजन करायचं आहे. आणि ह्या अशा म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे ना की यार हे पोरं आहेत, हे सगळे आपले पोरं आहेत. हे ज्या दिवशी आपल्याला समजेल त्या दिवशी आपली कुस्ती किंवा हे जुबली हायस्कूलचं कुस्ती प्रशिक्षण केंद्र या विदर्भात सध्या नंबर 1 वर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, इतके मुलं, इतके पॅरेंट्स, इतके प्रशिक्षक कुठंच नाही आहे. नावासाठी किंवा हे करायसाठी कोणी करेल, पण तुम्हीच बघत आहे की निरंतर चालू आहे. आम्ही पुण्याला गेलो तरी कुस्ती बंद होती का? नाही. सेंटर बंद होतं का? नाही. तर ही खासियत आहे. कोणीही कुठे जाऊ द्या, ते गेले आहेत, मला माझं काम करायचं, हे या कुस्ती केंद्राची खासियत आहे. अख्ख्या विदर्भात तर कुठंच नाही आहे. इतक्या स्ट्रेंथमध्ये कुस्तीगीर कुस्तीसाठी येत आहेत. हे सगळ्यात मोठं या वैशिष्ट्यपूर्ण असं काम जुबली हायस्कूल कुस्ती केंद्रामध्ये चालू आहे. आणि मला वाटते की याचा वारसा सगळेच जण घेणार आहेत. मी म्हणून नाही तर आम्ही म्हणून. मी म्हटलं मी करत राहिलं तर ते जमणार नाही. आम्ही सगळेजण मिळून याला कसं चांगलं करता येतं, प्रत्येकाबद्दल एक आपुलकी निर्माण ज्या दिवशी होईल, कुस्ती थोडीशी कमी झाली तरी चालते. नाही, माझं स्पष्ट मत आहे, कुस्ती ऑटोमॅटिक वरती येणार. हे जे मी म्हणतो, हे ज्या दिवशी आपण करू तर कुस्ती ऑटोमॅटिक वरती येईल. कुस्तीला कोणी खाली ओढूच शकत नाही. कुस्ती ऑटोमॅटिक वरती येईल. ज्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्यासारखे पालक आहेत, ज्या प्रशिक्षण केंद्रामध्ये शार्विल, अश्विन, ओम, फैजाल, साहिल
हे सगळेजण मिळून शिकवतात. सगळ्यांचा दृष्टिकोन एकच आहे की आपल्या इथला कुस्तीगीर कसा वरती येईल, कसा तो टॉपवर जाईल, कसा तो 1 नंबरवर राहील. बस झालं, ऑटोमॅटिक शिकेल. फक्त कंडिशन काय की ते नियमितपणे आले पाहिजे. या आता 20, 21, 22 तारखेला राष्ट्रीय स्पर्धा आहेत नागपूरला 15 वर्षाच्या आत. जर मी जसं ठरवलेलं आहे तसं सगळं झालं तर या कुस्ती केंद्रामधले 2 खेळाडू 100% खेळणार आहेत, कमीत कमी 2. 4 झाले तर मला अतिशय आनंद होईल, पण 2 खेळाडूला खेळवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. जिथं कुणी खेळू शकले नाही त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जुबली हायस्कूल कुस्ती केंद्राचे पोरं सहभागी होतील. टाळ्या वाजवायला इथून मी 10-10, 15-15 लोक जाणार आहेत. मोठी गोष्ट आहे ना. तिथल्या सगळ्या नियोजनामध्ये या केंद्रातले पोरं राहणार आहे, ही त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. हे करू शकतो मी, मला माहित आहे. मी एकदा भिडलो तर मी भिडूनच असतो. ते झाल्याशिवाय मला झोप येत नाही आणि मी समोरच्याला झोपू देत नाही. ठीक आहे. तर फक्त म्हणून तुम्ही फक्त खेळले पाहिजे. तुम्ही खेळा. तिथं उतरताना हा विचार नका करू की आता मी डावा पाय टाकू की उजवा पाय टाकू. बस दोन्ही पाय टाकायला भिडून जा, नंतरची नंतर. तर हा जोश असला पाहिजे की बरं एकटे जात आहे का, कुणी ना कुणी 5-6 नाही 10 लोक तुमच्या मागे राहणार आहे. कोणाची हिंमतच नाही राहणार आहे काही म्हणण्याची किंवा काही बोलण्याची. तर एक जे स्पिरिट आहे फक्त कुस्ती खेळायची है ना. दृष्टी म्हणत होती ना पहिल्या भाषा, दृष्टीचं भाषण ऐकत असतो ना, मला जिंकायचं आहे ऐके ना. तर तसंच ते भाषण बाकीच्यांनी ऐका, मी सेव्ह करून ठेवलं आहे, बाकीच्यांनी ऐका है ना. तर हे स्पिरिट पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी ऐकल्याने आपल्या बरोबरीची पोरगी समजा असे काही सांगत असेल तर मी पण का नाही करू शकत. हे ज्या दिवशी ज्या ज्या खेळाडूला समजलं त्या दिवशी प्रत्येकाची लेवल वाढलेली दिसेल, कुणीच खाली जाणार नाही. आणि यावर्षी तर आज 3 10वीचे 2 12वीचे, पुढच्या वर्षी संख्या जास्त आहे. 10वीच्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. 12वीमध्ये 2च आहे ना 12वी. हां 2 12वीत आहेत, बाकीचे मला वाटतं 4-5 10वीत आहेत. तर चांगले पॉझिटिव्ह साईन्स आहेत. तर आपण शिक्षणासोबत कुस्ती ही चालवायची आहे आणि 100% हे आपण सिद्ध करायचं आहे. प्रत्येकाने स्वतः सिद्ध करायचं आहे की कुस्ती हे घुटण्याछाप लोक नाही करत, तर वेल एज्युकेटेड लोक करतात, चांगले शिक्षणवाले करतात आणि आम्ही करून राहिलो आहे. बाकीचे लोक काय करतात माहीत नाही. पहिले आम्हाला 10 लोकांसाठी 10 फोन करावे लागत होते. आज रोज असं आहे की 80 लोक या हॉलमध्ये आज बसलेले आहेत है ना. तर हे एक खूप मोठं ह्या कुस्ती केंद्राचं यश आहे असं मी मानतो. आपण सर्वजण आलात, सर्वजण या, सर्वजण आनंद घ्या एवढं बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. खूप छान पद्धतीने प्रास्ताविक केलं आहे. आम्ही तुमच्या प्रास्ताविकेतून म्हणजे चांगले गुण घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि हर्षदा महाजन काकूंना मी 40 दिवसांचा अनुभव व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. सांगू इच्छिते की माझ्या मुलीला आता पुढच्या महिन्यातून इथे 1 वर्ष होईल, पण तरी हे तिचं पहिलंच वर्ष आहे की ती हे समर कॅम्प एन्जॉय करते. तिला पण खूप आनंद होत आहे की ती इथे येऊन राहिली आहे, खेळत आहे. तिलाही भरपूर मित्र मैत्रिणी भेटलेले आहेत, चांगली शिकते आहे. माझी हीच इच्छा आहे की सर्व मुलांनी असंच इथे येत राहावं आणि असंच शिक्षण इथेही घेत राहावं आणि आपलं शाळेचे जे आहे ते पण पूर्ण केलं पाहिजे आणि इथे येत गेलं पाहिजे. मी तर मुलींना अजून म्हणेन की अजून या, अजून शिका, भरपूर काही शिकण्यासारखं आहे इथे. एवढे छान छान गुरुवर्य आहेत, मोठे मोठे ताई दादा लोक आहेत, छान शिकवत आहेत, एन्जॉय करायला भेटत आहे, पिकनिकही होत आहे, सगळ्याच गोष्टी इथे होऊन राहिल्या. मी माधुरी पाले काकूंना विनंती करते त्यांनी अनुभव. सर्वात पहिले सरांचे तर खूप आभार मानते मी. खरंच एवढा सुंदर कॅम्प चालवते आणि नेहमी असंच चालवत राहायचं आणि एवढे छान विद्यार्थी इथून घडणार मी अशी अपेक्षा करते आणि सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आता मी हर्षा निरंकर काकूंना विनंती करते. श्री जगन गुरु व्यायामशाळा
आणि डॉक्टर देवानंद रामचंद्र गुरुजी अध्यक्ष आणि आपले काटकर सर, सर्वप्रथम मी यांना वंदन करते आणि आपल्या हनुमानजीच्या सुद्धा प्रतिमेला वंदन करते. सर्वप्रथम मी इथे जेव्हा आले तेव्हा मला तर असं वाटलं की माझ्या मुलाला योग्य दिशा मिळाली, कारण की माझा मुलगा लहानपणापासून 2 कुस्तीचे डाव तो पप्पांवर आणि मम्मींवर ट्राय करायचा. जन्म जातच त्याच्यात तो गुण असल्यामुळे इथे जेव्हा मी पाय टाकला तेव्हा मला कळलं की माझ्या मुलाला योग्य दिशा मिळाली. आणि लहानपणापासूनच तो पानावर चढणं, याला दरवाजावर चढणं, याला लपकणं, त्याला लपकणं, अशा गोष्टी करायच्या. आणि जेव्हा मी इथे आल्यानंतर माझ्या मुलात एवढा बदल घडला, एवढा तो शांत झाला, कारण की सगळे डाव इथे खेळतो आणि आम्हाला सुद्धा शिकवतो नवीन नवीन गोष्टी तो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलाला इथे पाठवावं आणि आपल्या मुलात झालेला बदल बघावं. इथे आल्यानंतर तो खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन शिकत आहे. आणि एवढंच म्हणेन मी सर्व मुलांना की सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये बघण्यापेक्षा तुम्ही हे जे अंग मेहनत करता किंवा कसरत करता, हे तुमच्यासाठी आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. कारण की मोबाईल, टी व्ही हे कधीच कुणाला पुरणारी गोष्ट नाही आहे की नाही. मोबाईलमुळे आपलं डोकं बंद पडतं आणि टीव्हीमुळे सुद्धा आपलं डोकं कसं पडतं, बंद पडतं. पण हे व्यायामामुळे आपल्या डोक्याला कशी चालना मिळते आहे की नाही, आणि आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो. वाटतं की नाही तुम्हाला नवीन शिकल्यासारखं काहीतरी इथे आल्यानंतर? हो की नाही, बोला ना. जेव्हा काटकर सर एवढं छान मार्गदर्शन करतात, तेवढे सगळे दादा तुम्हाला शिकवतात छान छान गोष्टी, तेव्हा तुम्हाला इथे आल्यावर उत्साह वाटतो की नाही? मला सुद्धा इथे आल्यानंतर माझ्या मुलात झालेला बदल दिसतो, बाकीच्या मुलात झालेला बदल दिसतो. तो छोटासा कृष्णा जेव्हा करतो ना व्यायाम, कुस्तीचे डाव, तेव्हा तुम्हाला आणखी कौतुक वाटते. माझं पुरेपूर लक्ष त्याच्यावरच असते. त्याच्यामुळे मी सर्व पालकांना आणि इथे शिकवणाऱ्या प्रशिक्षणाला तर नाही का धन्यवाद देणार, कारण की प्रत्येक पालकांनी सुद्धा यासाठी धन्यवाद करते की पॅरेंट्सनी आणून दिल्यानंतर गुरुजन आपले शिकवत आहे आणि गुरुजनांना यासाठी धन्यवाद करताय की ते त्यांना योग्य मार्गदर्शन करताय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद काकू, खूप छान मार्गदर्शन केलं. आता मी स्वाती गरगेलवार काकूंना विनंती करते. नमस्कार. माझ्या मुलीला एका खेळात टाकायचं होतं. माझी एक मोठी मुलगी आहे ती कराटेमध्ये आहे. लहान मुलीला मला कोणत्या तरी खेळात टाकायचं होतं, पण मला योग्य ते काहीच मिळत नव्हतं म्हणजे कुठे टाकायचं म्हणून. पण नंतर मला कळलं सखीच्या माध्यमातून की काटकर सर हे जुबली हायस्कूलमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्याच दिवशी मी आले आणि त्यांना भेट दिली, तर त्यांनी सांगितलं की मी इथे शिकवते मुलींना म्हणून. मी एकदा तिकडे गेले होते, तर तिथे कळलं की मुलींना इथे शिकवत नाही कुस्ती वगैरे, इथं फक्त मुलांना शिकवते. मग जेव्हा कळलं की जुबली हायस्कूलमध्ये शिकवतात, त्याच दिवशी मी काटकर सरांची भेट दिली आणि त्यांना सर्वप्रथम एकच प्रश्न केला की मुलींना तुम्ही शिकवता काय, तर त्यांनी मला हो म्हटलं. तेव्हा मला फार आनंद झाला, कारण मला माझ्या मुलीला कुस्तीमध्येच टाकायचं होतं. बाकी मला गेम आवडत नाही कोणतेच. कुस्ती आणि आपले कराटे हेच आवडतात. माझं पण म्हणजे होतं, पण ते मी करू शकले नाही. त्याच्यामुळे मी माझ्या मुलीला जबरदस्तीने उठवून, सकाळी ती उठत नाही तरी पण मी तिला जबरदस्ती, बाई चल, आपले सर आहेत, एवढे मुलं आहेत, ते दादा लोक आहेत, खूप छान शिकवतात. मी बघितलं एकदा येऊन, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि मी माझ्या मुलीला जबरदस्तीने सकाळी संध्याकाळी, ती नाही म्हणते तरी पण तिला मी पाठवते. बस एवढं बोलून मला 2 शब्द संपवतो. धन्यवाद काकू, खूप छान मार्गदर्शन केलं. आता मी कल्याणी पराते काकूंना विनंती करते. आधीच मी सर्वांना मुलांना छान शुभेच्छा देते की सर्व छान करून राहिलेले आहे इथे प्रॅक्टिस. आणि जे मेन म्हणजे काटकर सर आहेत ते खूप छान प्रॅक्टिस करून राहिलेले आहेत. आता काय बोलायला काही सुचत नाही आहे. माझ्या मुलाला कुठे पाठवावं हा पण मी विचार करत होती. नंतर आम्हाला माहीत झालं की इथे शिकवतात, छान प्रॅक्टिस करतात. माझे मिस्टर इथे विचारायला आले होते. त्यांनी विचारलं इथे की माझा पण मुलगा आहे, पण माझी पण इच्छा होती की त्याला कुस्ती क्लासेसमध्ये टाकावं. आम्ही विचार खूप केलं कुठे टाकायचं कुठे नाही, पण विचार केलं की इथेच टाकायचं. आणि तो सर्वजण मुलं छान करून राहिलेले आहे प्रॅक्टिस, आणि असेच करत राहावं आणि सरांचं सहभाग घ्यावं ही विनंती आहे. धन्यवाद काकू. आता मी आभार प्रदर्शन करण्यासाठी श्रावणीला आवडते. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. नमस्कार, मी श्रावणी सहस्रबुद्धे. श्री जगद्गुरू व्यायामशाळा जुबली हायस्कूल कुस्ती प्रशिक्षण तर्फे आयोजित या कार्यक्रमास उपस्थित झालेल्या सर्व काकूंचे मी आभार मानते.
तसेच सर्व पुरुष मंडळ यांचे सुद्धा मी आभार मानते आणि सर्व कुस्तीगीरांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकला त्यांचे पण मी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते. धन्यवाद.